जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ। एकनाथ शिंदेंची जादू संपली, सर्व लवाजमा सत्तेत उपमुख्यमंत्री, तरीही सभेतून लोक पळाली। नेमकं काय झालं? उद्धव ठाकरेंचं नाव घेताच जनतेने खुर्च्या रिकाम्या करायला सुरुवात केली। व्हिडिओ व्हायरल होत आहे। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं वारं जोरदार सुरू आहे। ठाकरे बंधूंच्या सभा अनेक ठिकाणी होत आहेत। मुंबईत सुद्धा आज ठाकरे बंधूंची सभा आहे। 2 दिवसापूर्वी ठाकरे बंधूंची सभा नाशिक येथे लाखोंच्या जनसंख्येच्या उपस्थितीत मोठी सभा पार पडली। तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा सभा होत आहेत। त्यामध्येच एकनाथ शिंदे सुद्धा पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे पळत असताना त्यांना आता महानगरपालिका निवडणुकीच्या सभेत एक वेगळाच अनुभव आलेला दिसत आहे। त्यांच्या सभेतून लोक अक्षरशः रिकाम्या खुर्च्या करून पळायला लागले। जेव्हा शिंदे भाषणास उठले त्यावेळी जनता समोर होती, मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आणि जनतेला ते आवडलं नाही, त्यामुळेच ते उठले का? सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरात आयोजित ही भव्य सभा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली होती। मात्र ही चर्चा राजकीय जोशांमुळे नव्हे तर कार्यक्रमात दिसलेल्या रिकाम्या खुर्च्या, कमी झालेली गर्दी आणि लोकांच्या चालू भाषणातून बाहेर पडण्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसापासून शिंदेंच्या सभेची जोरदार तयारी चालू होती। लाखो रुपये खर्च केले, हजारो खुर्च्या तेथे लावल्या होत्या। मात्र जेव्हा आज सभेचा दिवस उजळला आणि शिंदे गटाने या सभेला विदर्भातील सर्वात मोठी जनसभा असं वर्णन केलं होतं, पण प्रत्यक्षात परिस्थिती याउलट दिसून आली। शिंदे यांची एंट्री जोरदार तर झालीच, पण प्रतिसाद मात्र फिका ठरला। सभेची तयारी जोरदार करण्यात आली होती। मंचावर शिंदे गटातील प्रमुख नेते, खासदार, आमदार, स्थानिक पदाधिकारी हजर होते। ढोल ताशे, भगवे झेंडे, LED स्क्रीन, पोस्टर्स यामुळे सुरुवातीला वातावरण जरूर निवडणुकीची झलकच वाटत होतं। मात्र जसे शिंदे भाषणाला उभे राहिले तेव्हा पहिल्या काही मिनिटात लोकांचा उत्साह ठीक दिसत होता। भाषण जसे जसे ठाकरेंवरील टीकेकडे वळले तशी तशी परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। काही लोक प्रथम शांतपणे उठले, नंतर गटातटाने बाहेर पळत राहिले। आयोजकांनी तयार केलेल्या सुमारे 50 ते 60 हजार खुर्च्यांपैकी अनेक सभांच्या मध्यभागीच रिकाम्या खुर्च्या दिसल्या। कॅमेऱ्यात दाखवण्यासाठी फक्त पुढील रांगा भरलेल्या ठेवल्या होत्या। मात्र असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आणि ठाकरेंवरील टीकेमुळेच लोकांना ते पसंत आलं नाही, कारण ठाकरेंनी कोरोना काळात चांगलं काम केलं होतं। ठाकरेंचा पक्षचिन्ह शिंदेंनी घेऊन सुद्धा ठाकरेंना प्रत्येक ठिकाणी शिंदेंना ठाकरे दिसतात। त्यामुळे आता शिंदेंचं भाषण ऐकण्यात जनतेला रस दिसत नाही, त्यामुळेच गर्दी कमी झाली आणि आयोजकांनी ही गर्दी झाकण्याचा प्रयत्न सुद्धा केला। काही कार्यकर्त्यांनी गर्दीला पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मागील रांगा कॅमेराच्या अँगलच्या बाहेर ठेवण्यासाठी खुर्च्या हलवण्यास सुरुवात केली होती। मात्र सोशल मीडियावरील पसरलेल्या व्हिडिओमुळे संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रच बदललेलं दिसलं। रिकाम्या खुर्च्यांचे सगळीकडेच व्हिडिओ व्हायरल होत असताना विरोधकांनी सुद्धा चिमटे काढले आणि महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाने लगेच यावर टीका करत ठाकरेंवरून जे काही शिंदे नेहमी टीका करतात त्यापेक्षा ठाकरेंचं महत्त्व अजूनही महाराष्ट्रात सत्ता नसताना सुद्धा, नवीन चिन्ह पक्ष असताना सुद्धा आहे, यावरूनच दिसून आलेलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंना हा मोठा धक्का आणि त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का देणारी घटना आहे। विरोधकांनी घटना जोरदारपणे भांडवल करून घेतली आहे, तर शिंदे गट ती भ्रामक प्रतिमा असल्याचं सांगत बचावात्मक भूमिका घेत आहे। आता या रिकाम्या खुर्च्याने बाहेर पडणाऱ्या गर्दीमुळे विदर्भातील राजकीय समीकरणात किती बदल होतो हे आपल्याला लवकरच कळेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व लवाजमा सत्ता, उपमुख्यमंत्रीपद सगळं असून सुद्धा आणि त्यांचे जास्तीत जास्त आमदार असून सुद्धा त्यांच्या भाषणाला गर्दी का जमत नाही? तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय कोण आहे? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा। उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।